नमस्ते, मी साक्षी चाकूरकर. नुकताच 17 मे 2026 रोजी झालेला गट ब मुख्य परीक्षेमधील जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट या विषयाचा आपण ॲनालिसिस बघूया. जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे एकूण 10 प्रश्न आपल्याला माहिती आहे की मेन्ससाठी एकूण 10 प्रश्न जे आहेत ते जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट या दोन विषयाचे आलेले. यावेळेचा पेपर बघता आपण बघूया. जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटला मी मॉडरेट, इझी टू मॉडरेट या कॅटेगरीमध्ये टाकणार आहे. इझी टू मॉडरेट ही कॅटेगरी मला वाटते. जर आपण आता प्रश्न बघूयात आणि त्यानंतर एक ॲनालिसिस काय असणार आहे हे आपण पुढे बघूयात. पहिला बघा 61 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधान हे भारताच्या प्रस्तावित औद्योगिक किंवा आर्थिक कॉरिडॉरबाबत सत्य असणार आहे. प्रश्न काय दिलेला आहे, जो काही इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे हा भूगोलातील जो टॉपिक असणार आहे वाहतूक आणि दळणवळण या कॅटेगरीमधला हा प्रश्न आहे. ह्या टॉपिकचा हा प्रश्न आहे. कुठला? वाहतूक आणि दळणवळण टॉपिकमधला प्रश्न आहे. बघा पहिला ऑप्शन काय आहे, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा जपानच्या मदतीने पूर्ण केलेला आहे. हा ऑप्शन बरोबर आहे. बरोबर. DMIC आपण अभ्यासाचा भाग आहे आपला, तो कशाने? जपानने पूर्ण केलेला आहे. बघा चेन्नई बेंगलोर औद्योगिक कॉरिडॉरचा फायदा कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. बरोबर आहे. कर्नाटक, आंध्र आणि तमिळनाडू 3 राज्य आहेत. हे तर जनरलिस्टिक तुम्हाला येऊन जाणार, याच्यामध्ये काही डाऊटला कारण नाही. त्यानंतर ऑप्शन आहे बेंगलुरू मुंबई आर्थिक कॉरिडॉरचा विकास चीनच्या मदतीने झालेला आहे. इथं तुम्हाला डाऊटला जागा आहे. आता काही जणांनी ऑल ऑफ द अबोव केलेले असेल पण चीनच्या मदतीने नाहीये, तर इथं जो असणार आहे हा बेंगलोर आणि मुंबई तो ब्रिटनच्या मदतीने केला गेलेला आहे. त्याच्यामुळे याचा ऑप्शन फक्त अ आणि बी सत्य असणार. ऑप्शन सी चुकीचा आहे. ज्यांना हे माहीत होतं यांच्यासाठी हा प्रश्न सोपा आहे. अवघड कॅटेगरीत तर मी याला टाकत नाही. इझी टू मॉडरेट आपण म्हणतोय. बघा 62 क्वेश्चन काय होता, एन्व्हायरमेंटचा हा क्वेश्चन आहे. एन्व्हायरमेंटमध्ये बघा काय दिलंय, प्रश्न नीट वाचायचा आहे. वनीकरणामुळे जमिनीच्या वरच्या थराची झीज होते आणि भूजल रेषा खालावते. दिसतंय तुम्हाला? एकाच सेंटेन्समध्ये काय दिलेलं आहे, आपण याला कॉन्ट्राडिक्टरी म्हणतो. बरोबर, कॉन्ट्राडिक्टरी येते लक्षात. म्हणजे एकाच सेंटेन्समध्ये इथं दिलंय वनीकरण आणि काय म्हणतोय की झीज होते किंवा भूजल रेषा कमी होते. त्यामुळे इथंच हा ऑप्शन तुम्हाला चुकीचा दिसतोय. बरोबर. दुसरा ऑप्शन पण तसा सेट केलाय, निर्वनीकरणामुळे येते लक्षात. जमिनीचा वरचा थर एकसंघ होऊन जातो आणि भूजल रेषा उंचावते. बघा एकाच सेंटेन्समध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बरोबर. एकाच सेंटेन्समध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं दिले. सो हे कसे आहेत, कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही सेंटेन्स आहेत चुकीचे. तिसरा पण ऑप्शन तसा सेट केलाय, ओसाड आणि निमोसाड प्रदेश दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुपीक बनत जातात म्हणलं. फक्त तुम्हाला हे सगळं वाचत बसणार, टाइम कन्झ्युमिंग करायचा आयोगाचा प्रयत्न होता. तुम्हाला इथं फक्त हे जे वर्ड्स आहेत याच्यावरती तुम्ही जर का फोकस केलं असतं तर हा लवकर सुटणारा प्रश्न होता. आणि तिन्ही पण काय असणार, विधाने चुकीचे असणार आहेत. वरील पैकी तिन्ही सुद्धा चुकीचे असणार. या प्रश्नामध्ये फक्त टाइम तुम्हाला कसा वाचवायचा आहे एवढंच होतं. बघा काही सब्जेक्ट असे आहेत, मी जॉग्राफीला तुम्हाला शेवटी सांगेल ॲनालिसिसमध्ये. जॉग्राफीमध्ये असं होतं की तुम्ही इथं वेळ वाचवू शकला असतात आणि हा वेळ तुम्ही दुसरा जो काही सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये तुम्ही युटिलाइज करू शकला असतात. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, नॉर्थ सिमलीपाल वाघांचे अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे. हा सुद्धा एन्व्हायरमेंट आणि जो काही बायोडायव्हर्सिटी रिझर्व्स आहेत याच्यावरती हा प्रश्न होता. याचं उत्तर ओडिसा आहे. हा पण इझी कॅटेगरीतला प्रश्न म्हणेल मी. आपण इझी कॅटेगरीतलाच प्रश्न होता. याचं उत्तर असणार आहे ओडिसा. हा आपला अभ्यासाचा भाग आहे. पुन्हा एन्व्हायरमेंटचा प्रश्न बघूया आपण. 64 जैविक विविधता कायदा 2002. बघा इथं मी गोळा करते. बरोबर. विकेंद्रित रचनेबद्दल खालील विधानांचा विचार करा. इथं काय म्हटलंय, जैविक विविधता कायदा. तुम्ही जर का मेन्सचं थोडंसं अनालिसिस केलं, बरोबर, कंबाईनच्या मेन्स आणि एन्व्हायरमेंट सब्जेक्टचं, तर मेन्समध्ये या कायद्यावरती तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत. बरोबर. इथं काय दिलं बघा, पहिलं ऑप्शन, विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय कंपन्या जैविक संसाधनांच्या व्यावसायिक वापरासाठी परवानगी देण्याचा वैधानिक अधिकार राज्य जैवविविधता मंडळाला आहे. तर इथंच तुम्हाला डाऊट घेण्यास कारण आहे का, कारण की विदेशी किंवा MNC बद्दल बोललेलं, तर MNC बद्दल राईट्स आणि ते पण स्टेटला असणार आहेत का, तर इथंच तुम्हाला डाऊट घ्यायचा आहे. इथं डाऊट आहे. बरोबर. त्यांना अधिकार नसणार. तर कोणाला असणार आहेत, राष्ट्र जे असणार आहे नॅशनल लेवलचं जे आहे, तर नॅशनल जे काही जैविक विविधता मंडळ आहे त्याला काय असणार आहे, राईट्स असणार आहेत एकतर. किंवा बघा तिसरा ऑप्शन जर तुम्ही वाचला इथंच, तर राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण इथंच दिलेले. तर इथंच तुम्हाला डाऊट आला असताना हा डाऊट क्लिअर पण झाला असता की हा अधिकार राज्य जैवविविधता मंडळाला नसून कुणाला आहे, राष्ट्रीय जैवविविधता मंडळाला असणार आहे. त्यामुळं एक ऑप्शन काय असणार आहे, चुकीचं असणार आहे.
बरोबर. पुन्हा आहे स्थानिक जैव विविधता व्यवस्थापन समित्यांना त्यांच्या हद्दीतून जैविक संसाधने गोळा करण्याचा कोणत्याही व्यक्तीवर संग्रह शुल्क आकारण्याचा अधिकार आहे. इथं डाऊट घेण्यास तुम्हाला कुठलं पण कारण दिसत नाही, जनरल आहे, तुम्ही ह्याला बरोबर घेऊन जायचं आहे. तिसरा ऑप्शन काय आहे बघा, राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरण हे केंद्र शासनाच्या दिशानिर्देशांना बांधील नाही. सो नाही म्हणजे हे कुठलं आहे, निगेटिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे. इथंच तुम्हाला काय दिलंय की राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरण केंद्र शासनाच्या निर्देशांना बांधील नाहीये. तो इथं निगेटिव्ह टाईपचा तुम्हाला काय दिसतोय, निगेटिव्ह टाईपचा सेंटेन्स आहे. त्यामुळे हे सुद्धा कसं असणार आहे, चुकीचं असणार आहे. आणि ऑप्शन फक्त बी आहे. बघा हा ऑप्शन सेटिंग सुद्धा कशी आहे तुम्ही बघू शकता. फक्त बी हा एका ऑप्शन मध्ये आहे. थोडंसं आयोगाने तुमचं जे लक्ष आहे ते ह्या ऑप्शनवर वळवण्यासाठी असे ऑप्शन सेट केलेले आहेत, येते लक्षात. त्यामुळे ऑप्शन बी फक्त ब हे याचं उत्तर असणार आहे. पुढे बघूया, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या वनांचे क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. बघा एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे आणि हा मी थोडासा आता डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकणार आहे. हा थोडासा मला वाटतं डिफिकल्ट कॅटेगरीचा प्रश्न आहे. का, कारण की आपण 2023चा रिपोर्ट करतो पण आपला अभ्यासाचा भाग आहे की सर्वाधिक क्षेत्र कुठल्या ह्याचं आणि कुठल्या ह्याचं पर्सेंटेज आहे, अशा आपण क्रमवाईज 1, 2, 3, 4 राज्य आणि भारतातील कुठले स्टेट असणार आहेत. हा आपला झाला अभ्यासाचा भाग. परंतु हा थोडा अभ्यासाच्या बाहेरचा भाग आहे की कुठल्या वनांचं पर्सेंटेज जास्त हे आपण जास्त करत नाहीत. पण लक्षात घ्या असा प्रश्न विचारलेला आहे आणि याचं उत्तर असणार आहे काय असणार, याचं उत्तर यापैकी नाही. बरं का. बघा 2021चा रिपोर्ट काढला तर तुम्हाला ओपन फॉरेस्ट जास्त दिसतात, पण यावेळी काय असणार आहे, यापैकी नाही. तर कोणाचं जास्त आहे, जे मीडियम डेन्स फॉरेस्ट तुम्हाला दिसतात MDF यांच्या जवळपास 60% जवळपास यांचं पर्सेंटेज आहे. बरोबर. जे काही मध्यम घनदाट वन आहेत त्यांचं पर्सेंटेज जास्त आहे आणि त्याच्यानंतर मग खुले वन तुम्हाला 2 नंबरला दिसतात की जास्त आहे. ऑप्शन याचं 4 असणार आहे, यापैकी नाही. हा थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन होता. बरोबर. आयोग ज्या वेळेस यापैकी नाही देतं त्यावेळी तुम्हाला थोडंसं फोकस करणं गरजेचं असतं, पण आपला अभ्यासाचाही भाग एवढा नाहीये मी म्हणेन, जर प्रश्न थोडासा डिफिकल्ट होता. पुढचा बघूया, 66 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक सर्वसमावेशक पर्यावरणीय प्रदूषण निर्देशांक आहे. बरोबर. हा प्रश्न तुमच्या वाचनातला असायला होता. करंट अफेअर्स बघा, एन्व्हायरमेंटचा आयोगाचा ट्रेंड थोडासा मला वाटतो की एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअरला थोडासा आयोग काय करतो, टच असतो. एन्व्हायरमेंटला करंट अफेअर्सचा थोडासा टच असणार आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे अंकलेश्वर. बरोबर. गुजरातमधील अंकलेश्वर या ठिकाणी काय होता, CPI हा सर्वाधिक होता. अंकलेश्वर 2 ऑप्शन याचा आन्सर असणार आहे. आता जॉग्राफी मधला प्रश्न आहे 67. हा एकदम इझी कॅटेगरी मधला प्रश्न आहे. हा सगळ्यांना तोंडपाठ असणार आहे आणि आपला PYQचा पण भाग आहे. बरोबर. सो काय आहे, नदी आणि त्यावरील धरणे येते. हा सिंपल कॅटेगरी मधला प्रश्न आहे. कृष्णा नदीवरती 2 धरण आहे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर वारणा नदीवरती चांदोली आहे, भोगावतीवरती राधानगरी आणि वेण्णावरती काय आहे, कन्हेर. बघा हे प्रश्न आहेत पण इथे तुम्ही 4ही ऑप्शन वाचावेत. सगळे जोडा बरोबर आहेत का, इथं नाहीये. हा तुमचा टाइम वाचवण्याचा प्रश्न आहे. जर का तुम्ही इथं एकदम विदिन सेकंड मध्ये आन्सर काढत गेलात तर तुमचा इथं टाइम वाचणार आणि हाच तुम्ही युटिलाइज करू शकता. मी सांगणार आहे की जॉग्राफीचे प्रश्न कसे आहेत बघा पुढे येतील. जॉग्राफीचे प्रश्न तुमचे टाइम वाचवण्याचे प्रश्न आहेत आणि हा टाइम तुम्ही दुसरीकडे यूज, जसं की आपण या पेपरमध्ये पॉलिटी थोडंसं लेंदी होतो, येतं लक्षात. त्यामुळे हा टाइम तुम्ही पॉलिटी विषयाला सुद्धा देऊ शकला असतं. सिंपल आहे. तुम्ही एकावरून जरी तुम्हाला आन्सर आलं असतं तरी तुम्ही हे आन्सर काय करायला होतं, टिक करायला होतं. ऑप्शन 2 आहे याच. खाली दिलेल्या पर्वत शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम हा सुद्धा इझी कॅटेगरीतला प्रश्न मी म्हणणार आहे. जॉग्राफीमध्ये आयोगाने त्रास दिलेला नाही, फक्त इथं चढता हा शब्द गोळा करा, कारण इथं आपलं काय होणार, आपण प्रेशरमध्ये असतो आणि इथं आपण कुठेतरी चुकू शकतो, चान्सेस आहेत उतरता किंवा चढता. इथं काय करायचं आपल्याला, सर्कल चढता क्रमाला करायचंय. चढता म्हणजे सर्वाधिक जास्त आपल्याला माहितीये काय, कळसुबाई. ए ऑप्शन आहे आणि एकाच ऑप्शन मध्ये ए, लगेच टिक. हे सगळे 4 वाचत बसायची गरज पण नव्हती. टाइम वाचवण्याचा प्रश्न असं मी म्हणेन. 4 ऑप्शन आहे. सर्वाधिक जास्त काय असणार, एक असणार आहे कळसुबाई असणार आहे, त्याच्यानंतर दुसरा असणार आहे महाबळेश्वर, त्याच्यानंतर असणार आहे हरिश्चंद्रगड आणि मग असणार आहे त्र्यंबकेश्वर. बरोबर. हा आपला अभ्यासाचा भाग आहे, सगळ्यांनाही तोंडपाठ असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, हा पण इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. लोकसंख्या या टॉपिकवरती एकतरी आयोगाचा प्रश्न असतोच जॉग्राफीमध्ये आपल्याला माहिती. बघा 2001च्या भारतीय जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता होती. 2001चा विचारलेलं आहे, येते लक्षात. बघा आणि हा मी म्हणेल
जरा फसवा प्रश्न होता बरं का. आयोगाने काय केलंय, फसवा प्रश्न आहे, थोडंसं तुम्हाला फसवलंय. 2001 तर विचारले आणि पहिलाच ऑप्शन बिहार दिलंय. काही मुलं त्या एक्झामच्या माइंड स्टेट जे होतं त्याच्यामुळे काय होणार की तुम्हाला इथं कन्फ्यूज होणार आणि आपण एक ऑप्शन टिक करून येणार. पण ऑप्शन काय आहे याचा, पश्चिम बंगाल. कारण 2001 विचारलंय त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉल आहे. आणि बिहार जे आहे ते 2011च्या जनगणनेनुसार बिहारची काय घनता सर्वाधिक होती आणि विचारले 2001चं. बरोबर, याचा ऑप्शन आहे पश्चिम बंगाल 4. पुढचा प्रश्न आहे चुकीची जोडी विचारली. बघा प्रश्न वाचताना लक्षात घ्या, चुकीची जोडी विचारली आणि जोड्याला विचारलं. तर यातलं सर्वच ऑप्शन माहीत असणं अपेक्षित नाहीये, पण हा प्रश्न सुटणाऱ्या टाईपमधला आहे. हा प्रश्न सुटू शकतो. बघा पहिला दिलेला आपल्याला जोड्या दिलेत की जागतिक वन्यजीव कोष स्वित्झर्लंड. आपण कन्सिडर याला होल्ड वरती ठेवूया की तुम्हाला माहित नाहीये सपोज. ओके, दुसरा काय आहे, संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम. हे सगळ्यांना माहित असतं, आपला अभ्यासाचा भाग आहे. 1972 आणि स्टॉकहोम, हे काय आहे, बरोबर आहे, हा आपला अभ्यासाचा भाग आहे. पुढचा आहे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट. हे पण आपण होल्डवर ठेवूया, थोडंसं आपल्याला माहित नाहीये भोपाळला आहे की नाही. बरोबर, पुढचा ऑप्शन असणार आहे वसुंधरा शिखर परिषद 1992. तर हे तुमचा अभ्यासाचा भाग आहे, तुम्हाला माहितच नाही की 1992ची जी परिषद झाली होती ती कुठं झाली होती, रिओ दी जानेरो या ठिकाणी झाली होती. बरोबर, रिओ परिषद आपण 1992ला रिओ परिषद आपण ओळखतो. रिओ परिषद हा झाला अभ्यासाचा भाग. यापैकी 2 ऑप्शन तुम्हाला 100% माहित होते की हे 100% बरोबर आहे आणि हे 100% काय आहे, चूक आहे. बघा ऑप्शन इलिमिनेट कसे होतात हे 2 तुम्हाला माहित नाही. सपोज पहिला आणि तिसरा ऑप्शन, चुकीची जोडी आपल्याला विचारलेलं आहे, चुकीची जोडी. तर डी काय आहे, चुकीचं आहे. बरोबर, डी चुकीचं आहे, डी चुकीचं आहे. हे 2 ऑप्शन तर इलिमिनेट झालेत. डी आता आपल्याला राहिलं बी आणि सी मध्ये. तुम्हाला बी 100% माहिती आहे की बरोबर असणार आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन इलिमिनेट होतो आणि ऑप्शन येणार आहे सी आणि डी. फक्त हे 2 जो आपला अभ्यासाचा भाग आहे हे जर तुम्हाला माहित असते तर हा सुद्धा प्रश्न सुटणारा कॅटेगरीमधला होता. याचा ऑप्शन आहे सी आणि डी. हे जे सेंटर आहे, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, ते दिल्ली या ठिकाणी. बरोबर, याचा ऑप्शन असणार आहे 3. अशा पद्धतीने हे जॉग्राफीचे प्रश्न पण झालेले आहेत. जॉग्राफीमध्ये जर जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट याचं जर का आपण एक अनालिसिस बघितलं तर मी म्हणेल एन्व्हायरमेंटमध्ये थोडासा तुमचा जो एक पारंपरिक अभ्यास आहे त्याच्या पलीकडे थोडेसे प्रश्न असणार आहेत, पण ते इझी कॅटेगरीमधले होते आणि एखादी आणि 2 प्रश्न मला वाटतं की थोडेसे त्रास देणारे होते. बाकी तुमच्या अभ्यासाचाच भाग होता. आणि जॉग्राफी तर आयोगाने एकदम इझी कॅटेगरीमध्ये ठेवलेला आहे. तिथे तुमचा टाइम वाचवणारा मी मगाशी सांगितलं तसं, आणि तुम्हाला काय होतं, हा टाइम तुम्ही दुसरीकडे काय युटिलाइज करू शकला असता. बघा जॉग्राफीमध्ये मी म्हणणार आहे 7 ते 8 जे असणार आहे तुमचे, 8 तर 100% हा तुमचा गुड स्कोर असणार आहे. 1-2 प्रश्न जर असतील सोडले बरोबर तर बाकीचे सगळे प्रश्न सुटणारे प्रश्न होते. त्यामुळे 8 स्कोर हा तुमचा गुड स्कोर असणार आहे जॉग्राफीमध्ये. ओके, थँक्यू.